तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण नवीन एक टॉपिकबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे आहे आपलं प्रधानमंत्री आवास योजना. तर तुम्हाला आता स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल की प्रधानमंत्री आवास योजनाबद्दल जे काही दिसत आहे तुम्हाला, तर ही वेबसाईट आहे शहरी भागासाठी. प्रधानमंत्री आवास योजना शहरी विभागासाठी आपणास इथे दिसत असेल. तर मी तुम्हाला थोडी याबद्दल माहिती सांगू इच्छितो की खूप ठिकाणी गावातील लोकांना किंवा कुठल्याही टेलिग्राम चॅनल किंवा इतर ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट आलेली आहे. या ठिकाणी क्लिक करा. प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट इथे आली आहे, तिथे आली आहे. तर अशा प्रकारचे खूप सारा गोंधळ निर्माण होतो लोकांमध्ये आणि त्यांना खूप साऱ्या ठिकाणी या पेजवर जा, त्या पेजवर जा, असं खूप सारा त्रास दिला जातो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जे ग्रामीण विभागाची लिस्ट असते, तर ही कुठल्याही प्रकारचे कोणालाही बघता येत नाही म्हणून तुम्ही अ, त्यांच्या त्यांच्या भानगडीत पडण्याची आवश्यकता नाही आहे. तर ज्या ठिकाणी BPLवाल्यांच्या किंवा कोणाचाही सँक्शन झालेला असेल, तर त्यांनाच माहिती ती दिसते. जसं आता या ठिकाणी दिसत आहे हाऊसेस सँक्शन, हाऊसेस ग्राउंडेड. तर या ठिकाणी हे सँक्शन झालेल्यांची संख्या आहे. तर आता तुमच्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये तुम्हाला तुमची माहिती असते. कोणालाही अधिकार नसतो कुठलीही लिस्ट बघण्याचा किंवा आपल्याला दिसतही नाही. तर या ठिकाणी जशी ही वेबसाईट आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. आता ग्रामीण या वेबसाईटमध्ये बघा तुम्हाला आवासॉफ्ट याच्यामध्ये डाटा एंट्री, रिपोर्ट, FTO ट्रॅकिंग, ई पेमेंट, परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये कुठेही तुम्हाला इथे आवास योजनेची लिस्ट तुम्हाला दिसणार नाही. आता रिपोर्टमध्ये क्लिक करून बघूया. तर तुम्हाला सगळी पूर्ण आता माहिती इथे मी दाखवतो. हे बघा ग्रामीण रिपोर्ट. तर या ठिकाणी कुठे काहीच नाही आहे. पंचायत वाईज इनकम्प्लीट हाऊसेस रिपोर्ट, फायनान्शियल इयर टार्गेट्स हे सगळ्या ठिकाणी इथे दिलेली आहे माहिती. पण इथे कुठेही तुम्हाला इथे लिस्ट म्हणून असे कुठेही दिसत नाही. तर ही लिस्ट आपल्याला आपल्या जवळच्या ग्रामपंचायतमध्येच मिळते. त्यांच्या मदतीनेच आपण आपला डाटा बघू शकतो. डाटा एंट्री करण्यासाठी सुद्धा आपल्याला ऑथॉरिटी नसते. हे बघा जनमन स्कीम, FTO ट्रॅकिंग, डाटा एंट्री फॉर आवास आहे डाटा एंट्री. तर या ठिकाणी आपला लॉग इन, आता मी लॉग इन करून बघतो. महाराष्ट्र. तर या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा युजर नेम पासवर्ड लागतो. तर या ठिकाणी आपण कशा प्रकारे हे इन्स्पेक्टर लॉग इन आहे बघा. हे इन्स्पेक्टरचं लॉग इन आहे. म्हणजे ज्यांच्याकडे जे ग्रामपंचायतचे जे काही सदस्य असतील, ज्यांना ऑथॉरिटी आहे, त्यांच्याच इथे लॉग इन ID टाकूनच त्यांना बघता येते. म्हणजे आपला इथे काही काम नाही. तर युजर मॅन्युअल हे तर PDF आहे, याच्यामध्ये काहीच नाही. याच्यामध्ये सुद्धा ही माहिती आहे. स्टेक आता हा बघा बेनिफिशियरी, म्हणजे कोण लाभार्थी आहेत त्यांची नाव, म्हणजे बेनिफिशियरी त्याला म्हणतात. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे कुठेही तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आहे का तुमच्याकडे? नाही. तर ज्यांना सँक्शन झाला किंवा ज्यांना नंबर मिळाला, फक्त ते या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून ही माहिती काढू शकतात. आता जसं एखाद्याच्या घरच्या जवळच्याला घरकुल भेटली, तर त्या ठिकाणी त्याचा रजिस्ट्रेशन नंबर जर असेल त्याच्याकडे, तर आपण त्याची माहिती बघू शकतो. पण कुठलीही इथे लिस्ट दिसत नाही. आता ग्रामपंचायत टाकल्यावरही आपल्याला काय दिसणार आहे इथे? सिलेक्ट इयर, फायनान्शियल इयर. इथे युजर नेम पासवर्ड. आता युजर नेम पासवर्ड कोणासाठी आहे? इथं तर आपण लॉग इन करू शकत नाही. इथे FTO लॉग इन म्हणतात. तर याला कोणतीही लिस्ट बघण्याची ऑथॉरिटी आहेच नाही आपल्याला. वेळीच लोक आपल्याला म्हणजे गोंधळात टाकतात की या ठिकाणी तुम्ही क्लिक करा आणि त्या ठिकाणी क्लिक करा, तुम्हाला इथे प्रधानमंत्री आवास योजनेची लिस्ट दिसेल, हे दिसेल. काही नाही. अशा प्रकारचा कुठलाही गोंधळ निर्माण घेऊ नका. कारण आवास योजनेची लिस्ट आपल्याला दिसत नाही सामान्य माणसाला. जर तुम्हाला माहितीच काढायची आहे तर जवळच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकाला भेटा, ते तुम्हाला याबद्दल माहिती सांगतील.
तर अशा प्रकारचा गोंधळ निर्माण करून घेऊ नये. तर ही अशा प्रकारे आवास योजनेबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगायची होती. तर मी सांगितली कारण माझ्या लक्षात आलेल्याप्रमाणे खूप ठिकाणी मी बघितलेलं आहे की या ठिकाणी आवास योजनेची लिस्ट आहे, इथे क्लिक करा, तिथे क्लिक करा. अशा प्रकारच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. त्यासाठी लोकांना सावध करण्यासाठी मी ही थोडीशी वेबसाईट बनवली आणि हिच्या थ्रून मी प्रत्येक पॉईंट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला बघा हे. तर कुठेही तुम्हाला थोडा बहुत माहितीसुद्धा झालेला आहे की काहीही इथे आपल्या आपल्या हातात काहीही नाही. फॉर्मसुद्धा आपल्याला इथे भरता येत नाही. तर हे त्यांच्याच हातात असते. गावातील ग्रामपंचायती थ्रू जर त्यांना आवास योजना मध्ये लाभार्थी बनायचे आहे तर ते आपली नावे त्यांना द्यावी लागतात. तर ते तुमची नावे वर पाठवतात, म्हणजे पुढील प्रक्रियेसाठी फॉर्म आपली नावे देतात. तर अशा प्रकारे हा आवास योजनेचा काम असतो. त्या ठिकाणी कोणीही स्वतःहून किंवा दुसऱ्याच्या मदतीने इथे भरता येत नाही आणि खूप ठिकाणी असे असतात की याला घरकुल मिळाली आणि आम्हाला नाही मिळाली, अशा प्रकारे सुद्धा हे प्रश्न निर्माण होतात. तर व्हिडिओ आम्ही अशा प्रकारचे बनवत असतो. तुम्ही या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.